बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणं काही गैर नाही। पवारांनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक केल्यानंतर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली। कोकाटे आम्हाला घाबरू नका, आम्ही कोणालाही भीत नसल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय। कोर्टात खेचण्याच्या कोकाटेंच्या वक्तव्यावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सिंधुदुर्गाच्या नापणे धबधब्यावरील काचेच्या पुलाचं मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। नापणे धबधब्यावर सिंधुरत्न योजनेतून हा पूल बांधण्यात आला। तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाते आणि त्यांना चांगल्या वळणावर आणलं पाहिजे असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय। तर मुलांवर शिक्षकांनी धाक ठेवण्याची गरज असल्याचंही ते म्हटलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान काही ठिकाणी शेतात पाणी तुंबलंय। वर्ध्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे मोतीबिंदू शिबिरातील नागरिकांनी अडचणींचा सामना त्यांना करावा लागला। यावेळी पाऊस वाढल्यानं नागरिकांनी डोक्यावर खुर्च्या उचलत स्वतःचा बचाव केला। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान शेती कामांना वेग येणार आहे। शहापूरमध्ये दुपारनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली। यामुळे तानसा धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। तानसा धरण हे 99% भरल्यानं नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। बातमी जालन्यातून आहे। जालन्याच्या परतूर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक येथील गौतमी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलेला आहे आणि या पुरामुळे गावातील पूल हे तुटल्यानं नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। गावातील एका तरुणानं आपल्या आईला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तिला पाठीवर बसवत पाण्यातून मार्ग काढला, तर भाजी विक्रेत्यांनाही पुराच्या पाण्यातून जाऊन आपला रोजचा व्यवसाय करावा लागतोय। या परिस्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून तुटलेला पूल तातडीनं दुरुस्त करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे संपूर्ण वर्षाचे 12 लाख लाभ दिले गेलेले आहेत। तर या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीये आणि हा लाभ या महिन्याअखेरपर्यंत अथवा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळेल असं कळतंय। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असताना कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बुधवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर उर्वरित भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 11वी प्रवेशाच्या 2 नियमित फेऱ्यांनंतर मुंबई विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई, ठाणे आणि रायगड तसंच पालघर या 4 जिल्ह्यांमध्ये 1,43,546 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले। अद्यापही 3,28,234 जागा रिक्त आहेत, तर अजूनही 1 लाखावर विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढलाय। मुंबईत देखील पावसाची रिपरिप सुरू आहे। तर गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचा फारसा जोर नव्हता, मात्र गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झालेला आहे। नागरिकांच्या भेटीसाठी राखीव असलेल्या वेळेत आणि आयुक्त महापालिकेत नसताना बाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी फैलावर घेतलं। तुम्हाला लहान मुलांसारखं वारंवार सांगायचं का? कुणी कधीही येतो, कधीही जातो। यापुढे कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर नसलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाईल असा इशारा सिंह यांनी दिलाय। अंगारकी चतुर्थी निमित्त अष्टविनायक दर्शन तर श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या 5 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष सहलीच्या गाड्या सोडण्याचं नियोजन केलेलं आहे। याबरोबरच तीर्थक्षेत्र, गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि रायगड किल्ला या ठिकाणी देखील विशेष ज्यादा बस सोडण्यात येणार आहेत। पुणे महानगर परिवहन महामंडळानं औद्योगिक कामगारांसाठी चाकण येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये पीएमपी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे। येत्या आठवड्यापासून आंबेठाण चौक, स्पायसर चौक, स्कोडा कंपनी, एचपी चौक आणि पुन्हा आंबेठाण चौक या मार्गावर वर्तुळाकार पद्धतीनं 6 पीएमपी चालवल्या जाणार आहेत। पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनासाठीचं मोबदला सूत्र निश्चित झाल्यानंतर विमानतळासाठी जागा देण्याची तयारी 100 जणांनी दर्शवलेली आहे। त्यांना मोबदल्याच्या सूत्रानुसार प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वानुसार जागा दिली जाणार आहे। आता एक सविस्तर बातमी। रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणानं मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। यानंतर आता मीरा भाईंदर नंतर कल्याण डोंबिवलीमध्ये मराठी माणसासाठी लढा देण्याची पोस्ट करत एकत्र येण्याचं मराठी एकीकरण समितीनं आवाहन केलेलं आहे।
आज मानपाडा पोलीस स्टेशन जवळ येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कल्याणमधील तरुणी मारहाण प्रकरणी हे आवाहन करण्यात आलेलं आहे। तर एका मराठी तरुणीला कल्याणमध्ये मारहाण झाल्यानंतर मराठी एकीकरण समितीनं एकत्र येण्याचं आवाहन केलेलं आहे। मानपाडा पोलीस स्टेशन जवळ संध्याकाळी 6 वाजता एकत्र येण्याचं आवाहन मराठी एकीकरण समितीनं मराठी माणसांना केलेलं आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। जळगावमध्ये इंदूर हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनात योग्य मोबदला न मिळाल्यानं मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी आमदार चंद्रकांत पाटलांसह शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं। दरम्यान शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी करण्यात आली। रायगडमध्ये छावा संघटनेनं आंदोलन केलं। यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाण यांचा निषेध केला। सूरज चव्हाण याला तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आली। पांडुरंगाच्या पालखीचं अरणमध्ये आगमन झालं। यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पोशाख परिधान करून पालखीचं स्वागत केलं। दरम्यान फटाक्याची आतिषबाजी देखील करण्यात आली। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम गावात स्मशानभूमीवरून वाद निर्माण झालाय। दोन्ही गावांसाठी एकच स्मशानभूमी असल्यानं शेकडो नागरिक आमने-सामने आले। यावेळी पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यविधी पार पडला। सावंतवाडीच्या नावेलीमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर आढळला। बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पुण्यातून एक मोठी बातमी। पुण्यातील पर्वती दर्शनमधला आरोपी पकडतानाचा थरारक व्हिडिओ समोर आलेला आहे। पर्वती पोलीस स्टेशनचं तपास पथक आणि नागरिकांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। आरोपी पकडतानाचा हा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। पुण्यात ही घटना घडलेली आहे। पुण्यातील पर्वती दर्शनमधला आरोपी पकडतानाचा हा थरारक व्हिडिओ समोर आलेला आहे। पर्वती पोलीस स्टेशनचं तपास पथक आणि नागरिकांनी या आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडण्यात यश आलेलं आहे। आणखीन एक मोठी बातमी। विधवा महिलेला 1,20,000 विकल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या आणी इथे समोर आलाय। पैशाच्या हव्यासापोटी सख्ख्या नातेवाईकांनीच एका विधवा महिलेला मध्य प्रदेशातून गुजरातला नेऊन 1,20,000 विक्री केलेली आहे। एवढंच नाही तर जबरदस्तीनं अनोळखी व्यक्तीशी लग्न देखील लावून दिलं। हा धक्कादायक प्रकार आणी तालुक्यात उघड झालेला आहे आणि अधिक धक्कादायक बाब म्हणजे तिची 2 अल्पवयीन मुलं अद्यापही बेपत्ता आहेत। या प्रकरणी तक्रारीनंतर आता आणी पोलिसांनी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे। आणखीन एक मोठी बातमी। बीडच्या गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला इथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाचा नवा कारनामा समोर आलाय। या शिक्षकाने चक्क पाण्याच्या बाटलीतून शाळेत दारू आणली होती। ही बाटली घेऊन तो वर्गातही पोहोचला, मात्र सजग ग्रामस्थांनी वर्गात जाऊन हा प्रकार उघडकीस आणला। याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। आपण पाहू शकतो या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय पाण्याच्या बाटलीत या शिक्षकाने चक्क दारू आणली होती। बीडच्या शिक्षकाचा हा कारनामा समोर आलेला आहे। ग्रामस्थांनी वर्गात जात हा प्रकार उघडकीस आणला। वर्गातच नाही का मद्यप्राशन केल्याचा विषय समोर आला आहे। ते वारंवार याच्यापूर्वी देखील वर्गामध्ये मद्यप्राशन करत होते, परंतु आज त्या गावातल्या जागरूक गावकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडलं आणि त्यांना मेडिकल करण्यासाठी तलवडा येथे घेऊन गेल्याची माहिती आहे। करता ठेकेदाराला 85 लाखांचं बिल महापालिकेनं दिलंय। या बिलांवर बोगस महिला इंजिनियरची सही देखील करण्यात आलेली आहे। पालिकेत 85 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी केलाय। भांडूप खिंडीपाडा विभागात संरक्षक भिंत कोसळली। संरक्षक भिंत कोसळल्यामुळे काही घरांचं नुकसान झालंय। पतीची हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरात पुरणाऱ्या आरोपी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पोलिसांनी पुण्याच्या हडपसरमधून ताब्यात घेतलंय। आरोपी पत्नीजवळ तिचं लहान बाळही असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली। मुंबईहून कसाऱ्याला येणाऱ्या लोकलवर अचानक दरड कोसळली। या 2 प्रवासी जखमी झालेत। लोकल ट्रेनच्या दरवाजात उभ्या असलेल्या 2 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे।
मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी पाहता रुग्णांना आता AI इंटिग्रेटेड 5G रुग्णवाहिका रुग्णांना जीवनदान देणार आहे। AI बेस अत्याधुनिक टेक्नॉलॉजी रुग्णांना गोल्डन आवर ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार आहे। सध्या या AI टेक्नॉलॉजीच्या ॲम्ब्युलन्समुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। वाशिमच्या मंगरुळपीर शहराच्या दर्गा चौकात असलेली जीर्ण इमारत सततच्या पावसामुळे कोसळलेली आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला। मुंबईला पाणीपुरवठा करणारं सर्वात जास्त पाणी पातळी असलेलं भातसा धरण 85% भरलंय। त्यामुळे सापगाव येथील भातसा नदी पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणि भातसा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुंब्रा आणि कौसा येथील कचरा समस्येनं आता उग्र रूप धारण केलेलं आहे। गेल्या 5 दिवसांपासून कचरा उचलला न गेल्यानं संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी कचऱ्यानं भरलेल्या 5 गाड्या थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या दिशेने वळवल्या। मात्र पोलिसांनी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरच अडवून ताब्यात घेतलं। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान लवकर जमा करा या मागणीकरता तेल्हाराच्या तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। जोपर्यंत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालयातून उठणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला। आता बातमी शिक्षण क्षेत्रातील आगळ्या वेगळ्या प्रयोगाची। सध्या राज्यात शालेय शिक्षणातील त्रिभाषा धोरणावरून वाद रंगलेला असताना येवल्यातील अंदरसूलमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ 3 नव्हे तर 6 भाषा शिकता येत आहेत। इथल्या विद्यार्थिनी फडाफड जपानी बोलताना दिसतायत, पाहूयात। कोनिचिवा गेनकी देसुका सेन्सेई ओहायो सेन्सेई कोनिचिवा दोहिताशी माशिते गेनकी देसुका सेन्सेई वाटाशी वा गेनकी देसुका अरिगाटो सेन्सेई अरिगाटो। मराठीसह भारतीय भाषांमध्ये नव्हे तर फाडफाड जपानी भाषेत बोलणाऱ्या या विद्यार्थिनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहेत। ही शाळा पुण्या मुंबईतली नाही तर नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल या खेडेगावातील आहे। खासगी शाळांच्या स्पर्धांमध्ये एकीकडे जिल्हा परिषद शाळा मागे पडत असतानाच अंदरसूलची जिल्हा परिषदेची ही शाळा मात्र अपवाद ठरली आहे। इथल्या आदर्श जिल्हा परिषद कन्या शाळेत 5वीच्या मुलींना मराठी, हिंदी, इंग्रजी सोबतच जपानी आणि जर्मन भाषा शिकवली जाते। त्यामुळे शाळेत येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं या मुली जपानी किंवा जर्मन भाषेत स्वागत करतात। इतकंच नाही तर जपानी भाषेतून स्वतःची ओळखही करून देतात। जर्मन आणि जपानी या दोन्ही भाषा तशा शिकण्यास अवघड, मात्र इथले शिक्षक या मुलींसाठी कठोर परिश्रम घेतात। विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकाव लागावा यासाठी इथल्या शिक्षकांनी हा अभिनव उपक्रम सुरू केलाय। जागतिक दर्जाचं मूल तयार झालं पाहिजे, त्यासाठी जागतिक दर्जाचं मूल तयार होण्यासाठी त्याला सुरुवातीला इतर देशांची भाषा आली पाहिजे। भाषा आली म्हणजे संस्कृती कळेल आणि आपोआप त्या देशाची त्याला जवळीकता निर्माण होईल। कारण उच्च शिक्षणासाठी किंवा कोणत्याही कारणाने तो अदर कंट्रीमध्ये जर गेला तर त्याला तिथे कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये हा यामागचा उद्देश आहे। राज्यभरात या शाळेंची चर्चा सुरू झाली आहे। या शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी पालकांची गर्दी होतीये। अंदरसूलला असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मला घेऊन गेले आणि मी काय पाहिलं, 25-30 मुली जे आहेत ते जापनीज शिकलेल्या आहेत। 5वी 6वी 7वी असतील। 25 मुली जे आहेत ते जर्मन शिकलेल्या आहेत आणि एक मुलगी जी आहे ती इंग्लिश मध्ये आम्हाला कुठला ऍप जो नवीन तयार केला त्या ऍपची माहिती देत होते। आनंद वाटला की जिल्हा परिषद शाळेत एका खेडे गावामध्ये अशा प्रकारच्या मुली जर्मन जपानी भाषेला शिकतात। जिल्हा परिषदेची शाळा नको रे बाबा अशी प्रतिक्रिया अनेक पालकांची असते, पण नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल इथली जिल्हा परिषदेची शाळा अशा पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली आहे।
बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, येवला.